इतकं सुंदर आम्ही रिसॉर्ट पाहिलं. कोणकोणते कार्यक्रम आपण तिथे आयोजित करू शकतो आणि कशा सोयी सुविधा आहेत हे थोडक्यात सांगाल का? बघा, एकतरी लग्न करताना येणाऱ्या अडचणी येऊ नये म्हणून आज सब्जेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी सांगितलं, लग्नासाठी, साखरपुड्यासाठी, डोहाळ्याची जे काय असेल यासाठी तर उत्तम जागा आहेच आहे. महादेवाचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर शेजारी होतं आहे, काळभैरवाचं 1000 वर्षापूर्वीचं मंदिर त्या ठिकाणी ऑलरेडी तिथं आहे. ओके, म्हणजे वाढदिवस कोणाला साजरा करायचा असेल तुम्ही करू शकता. छोटे मोठे गेट टुगेदर करणार असेल, किटी पार्टी करायचा, बायकांचे काय प्रोग्राम असतात, मंगळागौरी आली, आता बाकीचे श्रावणातले प्रोग्राम आले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि 15-20 लोकांचा स्टाफ आहे, पुष्कळ जागा आहे, खेळायच्या स्टेडियम आहे, खेळण्यासाठी त्या ठिकाणी भरपूर मोठी जागा आहे, लहान मुलांना एंटरटेनमेंट घसरवून सगळंच केलं. म्हणजे एखादी फॅमिली आरामात येऊन, सगळ्यात सांगायचा उद्देश काय, वास्तुशास्त्राप्रमाणे 100% एखादा प्रोजेक्ट कसा असतो हे जर बघायचं असेल तर व्यंकटेशपुरमला तुम्ही भेट द्या. तुम्ही तिथे